वडोली कॅम्पमधील घराघरामध्ये जे क्रिकेटपटू लपलेले आहेत त्यांची प्रतिभा, त्यांचं टॅलेंट दाखवण्याचा एक जबरदस्त हा क्रीडा मंच आहे। आणि या क्रीडा मंचाच्या माध्यमातून जगाच्या समोर, क्रीडा रसिकांच्या समोर अनेक नव्या दमाचे, नव्या जोशाचे नवे खेळाडू तयार झालेले आहेत। आणि नक्कीच कालच्या दिवसापासून पाहिल्यानंतर मला आनंद वाटतोय की वडोली कॅम्पचा येणारा भविष्यकाळ हा वडोली कॅम्पचा क्रिकेट संघाचा असेल आणि क्रिकेटमधला एक दादा संघ म्हणून या वडोलीमधला यंग ब्रिगेड नक्कीच पुढे येईल। अत्यंत महत्त्वपूर्ण असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। फहाद वॉरियर्स दो हात लेने जा रहे UA11 जो की या स्पर्धेमधला सर्वात टॉपचा तगडा आणि विजयाची घोडदौड करत राहिलेला संघ आहे। सलामीची जोडी म्हणून साजिद मुकरी गेली अनेक वर्षे ज्याने वडोली क्रिकेट संघाचा भार आपल्या खांद्यावर समर्थपणे पेललेला आहे। क्रिकेटमधले अनेक चढाव उतार, अप्स अँड डाऊन त्याने पाहिलेले आहेत। अनेक विजयाचा, अनेक पराभवाचा साक्षीदार असलेला एक प्रगल्भ आणि थंड डोक्याने खेळणारा खेळाडू। पहिलं षटक टाकण्यासाठी इबाद, मामा आणि भाचा यांच्यामधला तगडा संघर्ष। मामाने मात्र भाच्याला कुठल्याही प्रकारचा हे दाखवलेलं नाहीये। मामा आणि भाचा हे नातं फक्त घराच्या बाहेर मिळणार नाहीये। कारण मैदानावर जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा भाऊ जरी असला तरी भाऊ त्यावेळेला आपल्या प्रतिस्पर्धी असतो। आणि युद्धामध्ये असं आहे की प्रतिस्पर्ध्याला रगडा आणि पुढे जा, दयामाया दाखवू नका। दयामाया दाखवली तो प्रतिस्पर्धी तुम्हाला रगडून पुढे जाईल। पुढचा चेंडू राईट आर्म मोदकेड इबाद यांचा। यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका, वन बाउन्सनी चेंडू सीमा पार जातोय। कणकणीत दणदणीत असा चौकार। मामा आणि भाषांमधला कडवा संघर्ष आपण 7 बाऱ्यावरनं पाहिलेला आहे। परंतु इथे मात्र क्रिकेटच्या मैदानावर मामा आणि भाषामधलं तुंबळ युद्ध पाहायला मिळतंय। मामा आणि भाषामधलं जमिनीवरचा वाद आपण गाण्यामधनं पाहिलेला आहे। अनेक गाणी तयार झाली त्याच्यावरनं। तर एखादं गाणं जर असेल तर ते थोडे लावा। मामा भांजा म्हणजे 7/12वरचं एक आधारित लोकप्रिय गीत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय। त्याची पण एक धून वाजलीच पाहिजे। पाता पाता 2 चेंडूमध्ये मामाने जबरदस्त खाऊ दिलेला आहे भाच्याला। षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला पुन्हा एकदा, यावेळेला मात्र मामाला गुंगारा दिलाय। वडोली कॅम्पमध्ये जसे प्रतिभा संपन्न खेळाडू पाहिलेत तसेच बलदंड देहाचे अनेक तरुण पाहिलेले आहेत। म्हणजे 100 किलोच्या पुढचे। मला वाटतं काही दिवसामध्ये ते सुमो कुस्तीचे सुद्धा क्रीडांगण तयार करायला वांधा नाही। ऑलरेडी 5-6 खेळाडू आहेतच सुमोसाठी तयार। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा मामाला गुंगारा दिल्या भाच्याने। एक तुम्हारी एक हमारी अशा प्रकारचा दोघांमधला कडवा संघर्ष। 2 चेंडूवर जेव्हा भाच्याला मोठे फटके मारले त्यानंतर भाच्याचा स्वाभिमान दुखावला आणि मग त्याने मामाला 2 चेंडू शांत केलेला आहे। मामा भाच्यांमधला एकमेकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त टोला मारला जातोय। मामा ऐकायला तयार नाहीये। मामाचा स्वाभिमान दुखावला आणि पुन्हा एकदा चेंडूवर आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुलचा फटका। षटकार, धाव संख्या 16। समझ में आया तेरे को? थँक्यू डीजे। अनस्टॉपेबल साजिद मुकरी। साजिद मुकरी कुणालाही दयामाया दाखवायला तयार नाहीये। पहिल्या षटकातला अंतिम चेंडू। यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका मारला जातो। वन बाउन्सनी चेंडू येतोय की काय बघूया। एकच धाव मिळते। एका धावाने धाव संख्या जाऊन पोहोचली। आमचे स्कोरर सांगतात बिन बाद 17। साजिद यांच्या जोडीला आलेले जे फलंदाज आहेत बाबू सुसे यांचे 2 नंबरचे सुपुत्र मुशर्रफ, ते त्यांना क्रिकेट जगतामध्ये उर्फ उस्मान पटेल या नावाने सुद्धा ओळखलं जातं। साज 11 आणि HV स्पोर्ट लगेच विना विलंब टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। आज एकाला दयामाया दाखवणार नाही आम्ही। आता शेवटचं षटक टाकण्यासाठी येतो युसुफ।
एक अष्टपैलू असा उभरता हुआ सितारा ज्याला म्हणतात, रायझिंग स्टार. येणारा काळ हा युसुफचा असेल. बघूया पुन्हा एकदा युसुफ उंच पुरा खेळाडू, राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवला, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. याच्यात किमान 2 धावा तर आरामात पाहिजेत. आणि 2 धावांनी धावसंख्या 19 वर. बघा साजिद मुकरीची फिटनेस बघा. तरुणांना लाजवेल अशा प्रकारची चित्त्याची चपळाई, बहरी ससाण्याची नजर, युसेन बोल्ट आणि कार्ल लुईसच्या वेगाने वारा प्यायल्यागत धावतोय. तरुणांना लाजवेल अशा प्रकारची फिटनेस आणि तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं फुटवर्क साजिद मुकरी दाखवतोय. वयाची 40 ही त्याने पार केलेले. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ऑनरेचा जोरकस फटका. याच्यावर पण 2 धावा म्हणतात का काय बघूया. नाही, यावेळेला मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये. टॉसला मी कॉल केलेला आहे. पुढचा चेंडू, धावसंख्या आमचे स्कोर सांगतात जाऊन पोहोचली ती 20 वर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र जोरकस फटका मारला तो कव्हरवर आणि गचाळ डिसाळ. अतिशय खराब. आणि प्रेक्षकांमधनं त्या खेळाडूसाठी, काय त्या खेळाडूचं नाव, अरफाज, याला आवाज येतोय प्रेक्षकाकडनं, पोता घे पोता. पुढचा चेंडू, युसुफ राईट आर्म. यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. मुशर्रफ यांना आपलं वजन थोडं कमी करावं लागेल. वजन मांडू त्यांचं फुटवर्क होत नाहीये. चेंडू पर्यंत पोहोचता येत नाहीये. कारण मुशर्रफ यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की एक तर तो मल्ल तरी असेल किंवा एक तर तो कबड्डीपट्टू तरी असेल. यूसुफ के बड़े भाई सऊदी से मैच देख रहे हैं और यूसुफ के लिए ढेर सारी शुभकामनाएं भेजिए. पुढचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डावीकडनं. यूसुफ वेगवान मारा करतोय. सैराज खतीब जुने जाणते क्रिकेटपट्टू सध्या पटेल फिटनेस मध्ये आपली बॉडी बनवतायत. 0 फिगर असलेला एक आदर्श खेळाडू सैराज खतीब. किती धावा? 24. किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया साजिद काय चमत्कार करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फेकून दिलं जात आहे. खणखणीत दणदणीत असा कव्हरचा देखना फटका पाहायला मिळतोय. धाव संख्या 28. जमी है मेरे मामा की, गांव के सरपंच है मेरे नाना जी. फॉर्च्यूनर ओडी रेंजर रोवर, गाड़ियों की लाइन है घर में ओवर. फिल्म के एक खास मुशर्रफ की फरमाइश बजाई गई थी. पुढचा चेंडू, राईट आर्म होतो की युसुफ यांचा. यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिलं जातं की काय नाही. यावेळेला मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या झालेली आहे 1 बाद 28 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावा. हेलो हेलो चेक. सैराज खतीब और रोमान सुलसे प्लीज वेलकम टॉस बॉक्स. और टेनिस क्रिकेट स्टार सैराज खतीब, उनके साथ लीजेंड क्रिकेटर रोमान सुलसे हमारे टॉस बॉक्स में मौजूद है. एक तरफ है साज 11 और दूसरी तरफ HU स्पोर्ट. 2 टीम के सामने बड़ा मुकाबला. टॉस किया जा रहा है यहाँ पर. टॉस का बॉस, आज का मेगा फाइनल डे. और टॉस जीता है साज 11 टीम ने. आपने टॉस जीता है, 2 ओवर का मैच है. अटैकिंग कबड्डी IPL जैसे करनी है. क्रिकेट में जिस तरीके का अटैक होता है, हर स्पोर्ट में जो अटैक होता है उसी तरीके का ये 2 ओवर का मैच यानी कि मटका क्रिकेट है. IPL के
बारे में आपका क्या कहना है और ईस्ट लीग के बारे में क्या कहना है? उसी तरीके का अटैक होगा क्या? यस, 2 ओवर में कितने रन करेंगे या फील्डिंग लेंगे? फील्डिंग लेंगे हम पहले, और कहां तक रोक पाएंगे? 20 रन के अंदर। बेस्ट ऑफ लक एंड बेस्ट लक यूवी स्पोर्ट का कैप्टन। व्हाट्स योर नेम? हुज़ैफा। हुज़ैफा यूवी स्पोर्ट के कप्तान है हुज़ैफा। टीम के बारे में क्या कहोगे? बल्लेबाजी करनी और 2 ओवर में कहां तक स्कोर खड़ा कर पाएंगे आप? 2 ओवर में हम लोग 30 तक जाना चाहेंगे। मौफीज है, सकलेन है, जोयब है, कोशिश कर दे। और टीम में आपका रोल क्या है? फील्डर, फील्डर है, बॉलर और फील्डर। बॉलर और फील्डर। वेल डन, बेस्ट ऑफ लक। ओवर टू कमेंट्री बॉक्स। इनके जो अब्बू है ना तकी उससे वो मेरी बहन मतलब मेरे बहन की सगी बहन। हाँ सलामीची जोडी त्वरित मैदानात. सर्वात मोठा ना, 3 जण आहेत ना तुला, ते नबीद आणखीन एक दुसरा रुपी आणि त्याच्यानंतर कैफी. नबीदची ते मोटर आपली MAT का काय होती ना त्याची, त्याच्यावर पडलेला ना तो पण खेळायचा, आमच्या जोडीला खेळायचा ना. हेलो हेलो। टेनिस क्रिकेट मधला उगवता सितारा सौरभ अडकमोल आपले सुपुत्र कबीर उर्फ बिट्टू यांच्या सोबत आलेले. आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम वेलकम सौरभ अडकमोल. शिवकृपा चषक गातेस ओपन क्रिकेट आणि त्या 1 लाखाच्या स्पर्धेला मालिका वीर ठरले सौरभ अडकमोल. आमदार चषक जे उद्या चालू होत आहे त्या स्पर्धेला बेस्ट बॅटर ठरले सौरभ अडकमोल. ठाणे या ठिकाणी उत्कृष्ट बॅटर आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेतला होता 1 लाखाच्या स्पर्धेला. अनेक असे पुरस्कार सन्मान. वेलकम. जबरदस्त पहिला चेंडू, भेदक मारा पाहायला मिळतोय. हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचाच अशी ठुणगाट मनामध्ये बांधलेला काही पाच. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर शानवाद लोणबाल यांचे 2 छोटे सुपुत्र. वेगवान मारा करतोय, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू यावेळेला फेकून दिलं जात आहे. टोसा टोसा जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. आर्या पारची लढाई आहे. एक जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला एप्पल वाला मोबाइल मामा. नहीं रे भांजा, एप्पल बोलो तो सेब. समझ में आया तेरे को? 2 चेंडू आणि 6 धावा झालेले आहेत. जिंकण्यासाठी मला वाटते अजूनही 23 धावांची गरज. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र पंचांकडनं हात समांतर धाव अंतर. या धावांमुळे आता आमचे स्कोरर सांगतात की जिंकण्यासाठी 15 चेंडू, 15 ना, 15 का 9, 10 चेंडू, 10 चेंडू आणि 22 धावा. खांदे खोलावे लागतील. गोलंदाजाला भिडवावं लागेल, तुडवावं लागेल, उडवावं लागेल. पुढचा चेंडू उडवलाय. चेंडू नो मॅन लँड मध्ये पडतोय आणि सोहेल सुसे चांगला प्रयत्न केला. झेल सुटतोय. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 20 धावा. कैफाद्यांना टिचून मारा करावा लागेल. धावा रोखून धराव्या लागतील. यावेळेला पुन्हा एकदा जमिनीला शॉट मारला जातो. 1 रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलला ठेवू शकतोय. धाव संख्या 10. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहिला ते 8 चेंडू आणि 19 धावा. चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढत आहे आणि ही मात्र डोकेदुखी ठरेल. फाद वारीवरचे जे सध्या मैदानामध्ये असलेले हिमाद आणि युसुफ दोन्ही बाजूंनी निर्णय हल्ला करावा लागेल. काही पाच षटकार मारल्यानंतर मात्र नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे.
षटकातला मला वाटते हा 5वा चेंडू मार्गस्थ करतो. राईट आर्म राऊंड द विकेट म्हणजे पंचांच्या उजवीकडनं. राईट ऑन द ब्लॉक होल्ड. बुंद्यात टाकलेला चेंडू. अनप्लेएबल डिलिव्हरी. फलंदाजाचा जर रोखून धरायचा असेल तर मगाशी टाकलेला जो चेंडू क्रिकेटमध्ये ज्याला यॉर्कर म्हणतात, आणि यॉर्कर म्हटलं की आपल्याला आठवतो स्विंगिंग यॉर्करचा बेताज बादशाह वकार युनुस, उमर गुल, आणि स्विंगिंग यॉर्करचा बेताज बादशाह जसप्रीत बुमराह. या वेळेला एक फुलटॉस चेंडू, लालीपॉप चेंडू, सुवर्ण संधी मिस केलेली आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे फाद वॉरियरची. बिनबाद 10 जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 19 धावा. थोडंसं आव्हान कठीण वाटते, पण क्रिकेट माहिती आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कुठल्याही प्रकारे वेळेचा अपव्यय करू नका. आपण सगळे व्यावसायिक खेळाडू आहेत. आपल्याला वेळेचं भान राहिलं पाहिजे. आपल्याला 2 दिवसाची मर्यादा आहे आणि उद्यापासून तुमचा संघ मला वाटते नक्कीच वाडा तालुक्यामधली सर्वात प्रतिष्ठेची, सर्वात मानाची आणि बहुचर्चित असलेली राष्ट्रवादी चषक 1 लाख रुपयाची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे. FDC बरोबर तुमचा मॅच झालेला आहे, ऐलान झालेला आहे. छातीमध्ये धडकी भरावी अशा प्रकारचा तगडा विरोधक आपल्याची आतुरतेने वाट पाहतोय. आणि 7 तारखेला सर्वात प्रसिद्ध असलेल्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेला डिंग डॉंग वडवली आणि उमर 11. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. पकडो क्या जीतो मॅच. कोणी झेल घेतला? अमीर भुरे, साहिल भुरे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत का? हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी. आता चेंडू शिल्लक राहतात 5 आणि जिंकण्यासाठी 19 धावा. अमीर अमीर काय झेल घेतलाय. पुढचा चेंडू उडवलाय चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद केला जातोय. फहाद वॉरियर्स अडचणीत येतोय. हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय. तर अमीर भुरेने जो झेल घेतला मोठ्या भावाकडनं शिकण्यासारखा आहे. विशेषतः साहिल भुरे यांनी जी लढथड काल केली होती. मोईन भुरे आलेले आहेत. काले लंबे घने बाल. पुन्हा एकदा चेंडू उडवला जातोय. टाटा बाय बाय. दादाला असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवला जात आहे. टाटा बाय बाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. एक अविश्वसनीय, अचाट अफाट आणि अविश्वसनीय झेल. साजिद मुद्री 100 कॅच. आता 2 चेंडू आणि 13 धावा पाहिजेत. साजिद मुकरी यांना सूरज पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. सैराज खतीब यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं रोख बक्षीस. सूरज पाटील यांच्याकडनं रोख बक्षीस 200 रुपये कमवलेले आहेत. ए चला अंपायर चेक करायचंय. आउट दिलेलं आहे. चेक बी काही नहीं. साहिल भुरे आमिर को देख. साजिद मुकरी को अशरफ सूसे के तरफ से एक हाथ में कैच लेने का 100 रुपए का नगद इनाम. 300 रुपए आ चुके. बरसों और बरसों.
हे बघा स्पर्धा आपल्या गावच्या आहेत आणि ते पण गावच्या पण नाही, वडोली कॅम्प पुरती मर्यादित आहेत. प्रेक्षक आपले, खेळाडू आपले, सगळे आपले आहेत. पुढचा चेंडू यावेळेला वेगवान मारा करतोय. अनप्लेबल डिलिव्हरी अत्यंत महत्वाच्या क्षणी, अटीतटीच्या क्षणी त्यांनी अत्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे. 300 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. असरफ सुसे यांच्याकडनं 100 रुपये, साईराज खतीम यांच्याकडनं 100 रुपये आणि सूरज पाटील यांच्याकडनं 100 रुपये. खेळ कल्लास आणि पुन्हा आपली विजयाची घौडदौड, विजयाची परंपरा पुढे बरकरार ठेवलेली आहे. यानंतर